आणि पुन्हा एकदा बघूयात वेगवेगळ्या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात। जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्री पद दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो। माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही। हे संघटित गुन्हे जे पद्धतींच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे। शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला म्हणजे माहिती दिली होती, कारण का हे सेटिंग कालपासून चालू होतं का 2-3 दिवसापासून चालू आहे अंतर्गत। आणि ज्या अर्थी तो शरण जातो त्या अर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, शरण जातो, तेव्हा त्याच्यात काहीतरी सेटिंग झालेलं असतं। हे काही ज्याला मुंबईचा सगळं बघितलं 30-35 वर्षाचा इतिहास त्यांना बरोबर समजतं की कोणाला पकडला, कोणाला सरेंडर केला। शिवाय तो स्वतःहून सांगतो मी सरेंडर होतोय, हे बरं आहे, हे सगळं सेट करावं लागतं। काही गोष्टी पुसाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी कळवाव्या लागतात। आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल हे करताना हे समजतं। वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही। हे लागत नाही म्हणून का लावला गेला नाही किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की आजच आम्ही वर्तमानपत्रामध्ये असं वाचलं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते। आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का, अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।